माझं असं म्हणणं होतं, हे जे आपलं आंदोलन चालू आहे यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या एक आंदोलन करता म्हणून? मी सुस्मित आहे, नवजवान भारत सभेचा कार्यकर्ता आहे. अच्छा. आपल्याला माहिती आहे हे आंदोलन देशभर चालू आहे. विद्यार्थी तरुण आलेले आहेत सोबत. का बरं आले आहेत? त्यांची एकदम सिंपल मागणी आहे की नीट एक्झाम पेपर लीक झाला, त्यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याची जबाबदारी या देशातल्या शिक्षण मंत्र्याची आहे. त्याने राजीनामा दिला पाहिजे. जी एकंदर परीक्षा व्यवस्था आहे त्यामध्ये अनेक घोटाळे होतात, त्याच्यात महाग होत चालली परीक्षा व्यवस्था, ती चांगली झाली पाहिजे. या एकदम बेसिक मागण्या घेऊन विद्यार्थी तरुण आंदोलन करतात. मला असं विचारायचं होतं पुढचा प्रश्न की बाबा आता आपण इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर जे व्हिडिओज बघतो ते तिथे आपली जी मुलं आहेत 16, 17 वर्षांची लेकरं आहेत, ती अक्षरशः छोटी छोटी मुलं आहेत, तर ते निशस्त्र जात आहेत आणि त्यांच्यासोबत जे पण आपण बघतोय पोलीस यंत्रणा झालं, प्रशासन यंत्रणा झालं, ती ज्या पद्धतीने वागते त्याबद्दल तुमचं काय मत आहे? यातनं एकदम स्पष्ट झालेलं आहे कालच्या घटनेमधनं की जे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने एकदम आंदोलन करतायत त्यांचं फक्त एवढं डिमांड होती, आम्ही संसदेवर मार्च काढतोय, आमच्या जे काही मागण्या आहेत ते आम्ही तिथे सांगणार आहोत. पण ते आंदोलन दडपून टाकण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं. आणि तुम्ही मागचे 10 वर्षाचा मोदी सरकारचा कार्यकाळ बघा. जेव्हा शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केले गेले. जेव्हा कामगार नोएडामध्ये आंदोलन करतायत त्यांना सुद्धा असं 3 महिन्यापूर्वी बोललं गेलं. आणि आज विद्यार्थ्यांना अँटी नॅशनल म्हटलं जात आहे, त्यांना पाकिस्तानमधनं फंडिंग येतं असं बोललं जातं. तर हे सरकारचं चरित्रच ते आहे की या देशातल्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांसाठी फायदा करून द्यायचा आणि जे सामान्य लोक आहेत त्यांचे पूर्ण अधिकार दाबायचे, एक अधिकार काढून घ्यायचे. हेच सरकारचं चरित्र आहे. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, सरकारवर प्रेशर टाकावं लागेल, तेव्हाच आपल्या ज्या मागण्या आहेत तेव्हा पूर्ण होऊ शकतात, तेव्हाच त्या 21 मुलांना न्याय मिळू शकतो. आणि तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालं किंवा तुम्हाला भेटलेल्या संधीच्या माध्यमातून झालं, तुम्ही जनतेला आवाहन करू इच्छिता का? 100% आम्ही आवाहन करतोय की या देशातल्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनीच नाही तर पालकांनी, जनतेने आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. कारण फक्त एका पेपर लीकचा मुद्दा नाहीये, शिक्षणाचं खासगीकरण होत आहे, आज बेरोजगारी वाढतेय, आज महागाई वाढतेय, दुसरीकडे आपल्यामध्ये धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने फूट पाडण्याचं काम चालू आहे. हे सगळं आपण प्रत्येकजण अनुभवतोय. म्हणून प्रत्येकालाच आज या आंदोलनासोबत जोडलं पाहिजे आणि रस्त्यावर आलं पाहिजे. नाहीतर आपली येणारी पुढची पिढी अतिशय हालाकीच्या स्थितीत जगेल आणि आपलं आयुष्य बिकट होईल.